सो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही डिस्कस करणार आहोत टॉपिकवर की सुझुकीला एवढा हेट का मिळतो. तर अथर्व, तुला पहिलं काय वाटतं? सो फर्स्टली मेन जे विषय आहे तो बिल्ड क्वालिटी बद्दलच हेट मिळतं माझ्या माहितीप्रमाणे. बिल्ड क्वालिटी सोडून आय डोंट थिंक मला कुठला टॉपिक आठवतोय. ऍज थोडाफार त्यांना हेट मिळतो तो आय गेस बिकॉज त्यांचं जे 1.5 लिटर इंजिन आहे दॅट इज हम्म. स्लाइटली लेस पॉवरफुल. स्लाइटली दॅट दीज आर द ओनली टू थिंग्स ज्याच्यामुळे त्यांना हेट मिळतो. बट त्या 1.5 लिटरमुळे ऍक्च्युली हेट नाही मिळत त्यांना. इट्स जस्ट अ क्रिटिसिझम. हेट मिळतो तो बिल्ड क्वालिटीमुळेच मिळतो आय थिंक सो. उलट हे सोडून अजून माझ्या मते कुठला ते इंजिन जास्त पेपियर आहे. इंजिन खूप स्मूथ येते. पेपी आय हा. वोंट से. वी विल डिस्कस दॅट इंजिन लेटर ऑन. चालेल. बट ते कंटिन्यू. इंजिन आणि बिल्ड क्वालिटी एवढे दोनच मला मुद्दे वाटतात. डू यू थिंक देअर इज एनिथिंग एल्स हम्म. ज्याच्यामुळे हेट मिळतो? हे बघ, आपण जर कुठले पॉईंट्स एकंदरीत पकडले, फॉर एक्झाम्पल बिल्ड क्वालिटी, ट्रेसर सर्व्हिसेस, फीचर्स किंवा फिट अँड फिनिश इश्यूज, हे सुझुकीमध्ये असं जास्त काही नाहीये. जर येस. फक्त कंपेअर पकडलं तर फक्त मेन जे आहे ते बिल्ड क्वालिटी जास्त जण त्याला क्रिटिसाइज करतात. या सो बाकी लेट्स गो अदर. ओव्हर वन बाय वन ईच हा. पॉइंट. लाईक सर्व्हिस त्यांची चांगली आहे, काहीच इश्यू हो. नाही. वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस आहे. येस. इफ वी कम बॅक टू द नॉन आफ्टर सेल्स पार्ट, त्यांचा शोरूम हम्म. मधला एक्सपिरियन्स एक्सलंट आहे. सेल्स एक्सपिरियन्स पण चांगला आहे, काहीच इश्यू येत नाही. तुम्ही अरेनाला हम्म. जावा किंवा नेक्साला जावा. देन बिल्ड क्वालिटी, इंटेरियर बिल्ड क्वालिटी इन जनरल की फिट अँड फिनिश सगळ्या गोष्टींचा देर हम्म. इज नो इश्यू इन दॅट, राईट? त्यामध्ये हम्म. काही इश्यू नाही आहे. बरोबर आहे. येस. देन वी हॅव इट्स इंजिन्स. सो इंजिन्स आर इन जनरल गुड. स्मूथ प्लस इंजिन एकदम सगळे त्यांचे. येस, स्मूथ इंजिन्स. देन कुठं त्याचे ब्रेकडाऊन्स वगैरे होतात का कार्सचे? देन हार्डली मी नाही. कधी ऐकलं की सुझुकीची कुठली कार ब्रेकडाऊन झाली. देन फीचर्स. व्हॉट डू यू थिंक? फीचर्स इज क्रिटिसिझम वर्दी टॉपिक फॉर सुझुकी? नाही नाही, एवढा पण नाहीये. त्यात रिक्वायर्ड डेली लाईफ रिक्वायर्ड फीचर सगळे असतात. सुझुकी तो इज काय लाईक काय इट. एक दोन फॅन्सी फीचर नसतात जे तुम्हाला टॉप मॉडेल मिळतात तसंही. कारण येस. जे व्हॅल्यू फॉर मनी सुझुकी मॉडेल असतात ते मॅक्सिमम ठेवले जातात. Suzuki tries to play it a bit safe as compared to हम्म. Hyundai. They're like जे फीचर्स एस्टॅब्लिश्ड आहेत वी विल गिव्ह दोज फीचर्स. असं एक्स्ट्राऑर्डिनरी काही करायला नाही जात ते. बट दॅट इज हम्म. काइंड ऑफ अ क्रिटिसिझम पॉइंट. देन ते एक्सेप्ट रिस्क फॉर घेत नाहीत दॅट, जास्त. येस नक्कीच. देन एक्सेप्ट फॉर दॅट फ्युअल एफिशियन्सी. कॅन वी क्रिटिसाइज सुझुकी ऑन फ्युअल एफिशियन्सी? अरे, आय थिंक वी ते कॅन त्यांचं क्रिटिसाइज देम एमव्हीपी आहे. मॅन. खूप खूप जास्त फ्युअल एफिशियन्सी देतात, हे चुकीचं आहे. बाकीच्या कॉम्पिटिटर्सला फार जास्त त्रास होतो त्यामुळं. म्हणजे एमजी डायंग इन साइड. नाही पण खरंच हे सुझुकी वाल्यांचं प्रचंड चुकीची गोष्ट आहे. मला अजिबात पटलेलं नाही सुझुकी वाल्यांचं. अरे तुला मी सांगतोय मी, हम्म, सुझुकीचा मायलेज बघून आहे ना, एमजे का चाळणीभर पाण्यात घेऊन डूब मरतोय. मी ह्याचा जाहीर निषेध करतो की सुझुकी काही गाड्यांना 26 किलोमीटरचं मायलेज क्लेम करतं विदाऊट एनी हायब्रिड टेक्नॉलॉजी. आणि मला सर्वसाधारण विदाउट वाटतंय सीएनजी. विदाऊट सीएनजी, येस. पेट्रोलवरती 26-26 मायलेज क्लेम करायला लागलेत. आणि सर्वसाधारण मला असं वाटतंय की जेव्हा केव्हा ते सिलेरिओ आणि वॅगनर हायब्रिड आणतील तेव्हा एक 38-39चा ऍव्हरेज कदाचित ते क्लेम करू आरामात. ते तुमच्या टू व्हीलरला बीट करणार रे. शकतात. सो त्यामुळे मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. बाकीच्या कॉम्पिटिशनला त्याचा प्रचंड त्रास होतो. सो ही क्रिटिसिझमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे, इव्हन बिगर दॅन बिल्ड क्वालिटी. एक्सेप्ट फॉर दॅट आय गेस ओनली थिंग वी आर मिसिंग इज प्राइस. व्हॉट डू यू थिंक? सुझुकीचे प्राइजेस कसे आहेत? हे बघ, त्यांच्या प्रत्येक प्राइस पॉईंटला एक चांगली गाडी आहे. तर त्यांचे प्राइस पॉईंट अप टू द मार्क आहेत, तर म्हणजे चांगले आहेत. नॉट की ॲज खूप जास्त हाय और खूप जास्त लो. बरोबर आहे एकदम. ऑप्टिमम. माझा यामध्ये मायनर कॉन्ट्रिअरी व्ह्यू आहे. बेसिकली 90% ऑफ प्रोडक्ट्स आर वेल प्राइस्ड. हम्म. देर आर हाफ सेक्शन्स ऑफ टू प्रोडक्ट्स जे ओव्हरप्राइज वाटतात मला. फर्स्ट ओके, वन फॉर एक्झाम्पल इज फ्रॉन्क्सचं 1 लिटर इंजिन. टर्बो. Yes, turbo engine. It is ओके. overpriced. I don't know how, काय like, ते प्राइसिंग काय? it is approximately, like, it starts around 12 lakhs. Okay. ऑन And रोड. yes, on the road. I have to ओके. check the exact details, but as per my knowledge, it is 2 lakhs above the 1.2 liter engine, which is a steep, like, ब्रो, इवन सीएनजी इज नॉट इवन दॅट एक्सपेन्सिव्ह कम्पेअर टू uh, वन yes, yes, टर्बो. kind of. So, like, you see,
व्हेरियंट टू व्हेरियंट वी कॅनॉट कम्पेअर दॅट बिकॉज सेम व्हेरियंटचे नाही आहेत. जर आपण हम्म. basically they don't offer the both of those engine in any one common variant. 1.2 ओके. is offered in Sigma Delta and 1 liter is offered in Zeta Alpha. So Delta 1.2 to Zeta 1 liter ह्याच्यामध्ये 2 लाखाचा डिफरन्स आहे. हा तर Okay, खूप which जास्त आहे मग. yeah, which I feel is on slightly higher side. हम्म. And second vehicle I feel is slightly overpriced. That will be the hybrid part of Grand Vitara. ओके. It tops out आय थिंक somewhere इट around, क्रॉसेस द मार्क ऑफ 20 lakh ना. it tops out at 24 lakhs. ओके. So I feel like that is an expensive vehicle. आणि हम्म. मे बी XL6 थोडीशी प्राइसी आहे, बट ठीक आहे, स्टिल XL6 इज स्टिल गुड. तुझं म्हणजे नाही का ॲज कम्पेअर्ड तेवढी टू, रेलेव्हंट आहे पण. येस, इट इज हं. व्हेरी रिलेव्हंट. सो only these two vehicles which I think are slightly overpriced. Yeah. So are we missing anything on basis of which we can नाही. criticize or hate Suzuki? आता एकच राहिलं. Okay. बिल्ड So क्वालिटी. now, yeah, I guess आपण सगळं कव्हर केलेलं आहे. हो. Now what we will do for the last part, हम्म. that is actually आपण engine miss केलं. We'll get like spend 1 minute on engine and then we'll move ahead. इंजिन माझ्या मते इंजिन हे बिल्ड क्वालिटी मध्येच येत आहे थोडंफार. कॉन्ट्रडिक्टरी सगळं. नाही, बिल्ड क्वालिटी मधले आपण 3 पार्ट बघतोय, राईट? व एक आहे हम्म. इंटेरियर बिल्ड क्वालिटी विच इज ग्रेट फ्रॉम सुझुकी साइड. म्हणजे हम्म. आय डोंट नो, मटेरियल क्वालिटी सगळ्यात चांगली नाहीये, बट फिट अँड फिनिश खूप हम्म. चांगला आहे. कुठेही इश्यू येत नाही फिट हा. अँड फिनिशला, राईट? हो. बरोबर. देन इंजिन आणि हार्डवेअर कंपोनंट्सची बिल्ड क्वालिटी जी आहे त्याबाबत पण आपण ओव्हरऑल आता म्हणजे डिस्कस करू शकतो. सो दॅट इज अ हम्म. डिफरंट पार्ट. आणि ओके. लास्टली वी विल डिस्कस अबाउट द एलिफंट इन द रूम, दॅट इज द exterior build quality. स्ट्रक्चरल बिल्ड क्वालिटी. हा. Yeah, structural and exterior build quality. So हम्म. I guess what we should discuss right now is we should spend a minute or two on the engine and other hardware components build quality. So ओके. हा. yeah, what are your तर opinions on that? Is it good? तर हे बघ. Yeah, go ahead. हे बघ सुझुकी चं इंजिन हे फार Hmm. रिफाईंड आहे. कारण Okay. ते आय थिंक सो एकटं जे फोर सिलेंडर इंजिन देतं. Hmm. आणि ते रिफाईंड असल्यामुळे ते तेवढं सायलेंट पण इंजिन आहे. आणि ॲज यू नो कम्पेअर टू 3 सिलेंडर 4 सिलेंडर इज सायलेंट अँड इट्स मोर फन टू ड्राईव्ह इफ नॉट Okay. टर्बो. So like you're हां. talking about the 1.2 liter engine, right? येस येस. हो. Yeah, because the 1 1.2 liter लिटर engine. कारण की हो, कारण की त्या प्राइस पॉईंटला जर तू समज कुठली स्विफ्ट घेतली तर Hmm. त्याला कॉम्पिटिशनला समज तू कुठली घेणार अल्ट्रॉस घेतली. अल्ट्रॉस त्या कॉम्पिटिशनला आहे. प्लस Hmm. आधी होती वॉक्सवॅगनची पोलो Hmm. आणि फोर्ड फिगो होती आधी. Hmm. ह्या सगळ्यांना इव्हेंच्युअली नंतर 4 सिलेंडरने डिग्रेड करून 3 सिलेंडर इंजिन दिलेलं. कारण ते Okay. एमिशन नॉर्म्सला मेट करू शकत नव्हते. Well, जे I didn't know सुझुकी this. करू शकली त्यांच्या 4 सिलेंडर इंजिन बरोबर. त्यामुळं Okay. त्यांची जी राईड क्वालिटी आहे ती Hmm. आधीसारखी सेम स्मूथ राहिली. आणि Okay. ॲज वी नो 4 सिलेंडर इंजिन इज मोर व्हायब्रेशन फ्री कम्पेअर टू 3 सिलेंडर इंजिन. Yes, yes, four सो इट इज cylinder is मोर very smooth. हां. सो इट इज मोर गुड टू ड्राईव्ह कम्पेअर टू 3 सिलेंडर कम्पेअर टू अदर ब्रँड्स. ही माझी आयडियोलॉजी माझ्या मते. Okay, but like हे झालं एका इंजिन बद्दल, राईट? आणि हम्म. ऍज पर द करंट सिच्युएशन इज कन्सर्न ते इंजिन हे नेक्स्ट फ्यू इयर्स मध्ये फेज आउट होणार आहे. बिकॉज नवीन जी हो स्विफ्ट ते येते पण. त्याला हम्म. 1 लिटर टर्बो और समथिंग, 1 लिटर इंजिन आहे, 3 सिलेंडर इंजिन आहे. और हो. 1.2 टर्बो इंजिन आई थिंक, बट 3 सिलेंडर इंजिन आहे. दॅट्स द पॉइंट. सो आय थिंक एक पॉइंट हम्म. जिथं आपण क्रिटिसाइज करू शकतो मारुतीला, काइंड ऑफ. नाउ वी हॅव अन हम्म. 1.5 लिटर वाला इंजिन वाली मारुती अँड इट लॅक्स पॉवर, मॅन. इट इज स्लो. मी चालवलं नाही तर मला माहित नाहीये. Yeah, so I have a first-hand experience of that. मी डेली स्विफ्ट हा. चालवतो and that is a pocket rocket and the other thing is a big fat elephant. Just like ती एवढी स्लो वाटते जेव्हा तू त्याला ऍक्सिलेट करायचं फॉर ट्राय करतो. कॉन्टेक्स्ट फॉर कॉन्टेक्स्ट हम्म. अथर्वकडे 1.2 लिटर पेट्रोल स्विफ्ट आहे सेकंड जेन आणि एक येस. ग्रँड विटार आहे 1.5 लिटर जी रिसेंटली परचेस केली आहे त्यानं. हा, येस, अराउंड 4-5 months ago. 3-4 months सो ago. इट इज अ एलिफंट ग्रँड विटारा अँड पॉकेटॉटिक स्विफ्ट. Yes, आता बोल पुढे. Swift is very fast, very smooth. 1.2 liters त्याला इंजिन आहे. हा. सो एकदम
एक नंबर पळायला गाडी आहे ती, काहीच विषय येत नाही त्याला. हम्म, बट जेव्हा त्या गाडीतनं मी ग्रँड विटारामध्ये शिफ्ट होतो, at that time you expect usually की bigger engine is there, there is more power, more हम्म, torque, so it will be like a faster vehicle. But ते हम्म, इंजिन एवढं जास्त स्लो आहे, म्हणजे अक्रॉस द पॉवर बँड त्याचा असं स्लो बिल्डअप आहे, कुठेही अग्रेसिव्हनेस जास्त नाहीये. हम्म, गाडी चालवायला मजा येते ती, बिकॉज इट हॅज ग्रेट हम्म. हँडलिंग डायनामिक्स, बट engine is quite slow. So I think that is one point where we ओके. can criticize it, and where हा. auto journalists and the enthusiast community kind of criticizes or hates Maruti's whatever engines. That is the only point with the हम्म. issue. So yeah, I think that is all about the engines. ओके. हा, So दॅट कवर्स द इंजिन. yeah, now we will come to the last part, that is build quality. हम्म. And I have an idea for this part. What we will do is you can play the Maruti Suzuki hater वाला रोल, and ओके. like टिन का डब्बा बोलना है, and वट एव्हर घराचा पत्रा लावलाय तिथं, वगैरे वगैरे हा, गोष्टी. हा. And I will हा. be the defender of the Maruti Suzuki build quality. Okay? ओके. हार्ड पण So ट्राय करतो मी, चल. yes, sure. So हा. yeah, let's start. स्टार्ट तू पहिलं कर डिफेंड करायला. कमी पहिलं एक अक्यूज करू. Uh, yeah, so firstly, I will start, no problem. सो हम्म. आय थिंक मारुती सुझुकीची बिल्ड क्वालिटी जी आहे ना ती गुड इनफ आहे, म्हणजे आय हम्म. थिंक चांगली आहे बिल्ड क्वालिटी. इंटेरियर्स चांगले आहेत, यु नो ओके. इंजिन चांगलं आहे, काही इश्यू येत नाही, दिसायला पण गाडी बाहेरनं हम्म. चांगली आहे. सो हम्म. येस, इट्स गुड. तर हे बघ, मी डायरेक्ट गाडीचं मेन पॉईंट पकडणार, चॅसीज. ज्यामुळे गाडीची स्ट्रक्चरल ॲबिलिटी नीट राहते. हा. तर ओके. तर ऐक, गाडीत असतो क्रम्पल झोन, जो हम्म. असतो चेपायला, की हम्म. जे स्वतः चेपून आतमधल्या माणसांना सेफ ठेवतो. हम्म. पण त्याला पण एक लिमिट असते, हम्म. जी सुझुकीची गाडी एक्सिड करते, की क्रम्पल झोन तुमचा अति चेपतो, हा, इन सर्टन ऍक्सिडेंट, हे बघितलं गेलंय. आणि यू सी, अजून एक यस, गो अहेड, गो अहेड. अजून एक ऐक, जिकडं गाडीचे ए बी सी पिलर्स आहेत, हम्म. आणि कम्पेअर्ड टू बाकीचे कार्स काय आहे, हम्म. सुझुकीचे जे म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यावर तुमचे जे व्हायब्रेशन्स पास होतात, हम्म. किंवा जे ऍक्सिडेंट झाल्यावर तुमचं जे सगळं पास होतं ना, सगळं एनर्जीज, हम्म. हम्म. ते सुझुकीच्या फक्त खाली चॅसीला पास होतात. हे कम्पेअर टू जर टाटा की गाडी किंवा महिंद्राची गाडी किंवा कुठली फोर्डची गाडी हम्म. घेतली, तर त्यांचे चॅसीज आहेत ना, पुढून आहे हम्म. ना, असं ए पिलरला कनेक्ट करतात वरती, ओके. ज्यामुळे ते इव्हेंच्युअली दोन्हीकडे पास होत नीट खाली वरती, हम्म. ज्यामुळे जसं सेफ होतं गाड्यांना. आणि हे बघ, जसं तू म्हटलं की गाड्यांचं, असं मी म्हणतो गाड्यांचं मेटल पातळ आहे, हम्म. तर मला फरक पडत नाही जास्त, मेटल ओके. पातळ आहे का जाड आहे, ओके. पुढचं. मला फक्त फरक पडतो चॅसीने फरक पडतो. जिकडं स्टीलचे 3-4 प्रकार असतात. असतं एक माइल्ड स्टील असतं, एक ॲडव्हान्स स्टील असतं, एक अल्ट्रा स्ट्रेंथ स्टील असतं. हे सगळे ऐक ना, स्टील एक तुम्ही मिनिट. चॅसीमध्ये वापरता. रिअलिस्टिकली जे हे सगळे व्हिडिओ बनवतात त्यांना कुणालाही नॉलेज नसतं की ऍक्च्युली गाडी जी आहे त्याच्यासाठी, ती सेफ राहण्यासाठी कुठले पार्ट इम्पॉर्टंट आहेत. तुमचं अख्खं बॉनेट जरी आत गेलं हम्म, तरी त्यांना काही फरक पडत नाही. इनफॅक्ट तुम्ही जर स्कोडा वगैरे सगळ्या कंपनीमध्ये गेला, देन दे विल टेल यू की आमच्या गाडीमध्ये ऍक्टिव्ह सेफ्टी, पेडेस्ट्रियन सेफ्टी आणि ऍक्टिव्ह पॅसेंजर सेफ्टी दोन्ही फीचर्स बनवलेले आहेत, सो दॅट जेव्हा हम्म, तुमची समोरचा माणूस तुमच्या गाडीला धडकतो तेव्हा त्या गाडीला एक क्रम्पल झोन पण आहे, जेणेकरून त्या माणसाला अख्खा इम्पॅक्ट नाही घ्यावा लागत. बट गाडीचा जो फ्लो स्ट्रक्चर अशा पद्धतीने बनवलंय की फ्रंट आणि बॅक वरनं गाडी पूर्ण चेपून जाईल, बट जो मधला पार्ट आहे एक्झॅक्टली जिथं माणसं बसलेली असतात, तो सगळ्यात हम्म. जास्त स्ट्रक्चरल इंटिग्रेट राहील. जे ओके. बऱ्याच जणांना असले व्हिडिओ बनवणाऱ्यांना कळत नाही की जो मेन पार्ट आहे तो तुम्हाला नॉर्मली जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा फक्त फ्रंट आणि बॅक जे असतं ते पूर्ण क्रम्पल झालं असतं, बट जो मेन स्ट्रक्चरल मेन मिडल पॉइंट असतो तो व्यवस्थित हम्म, असतो. वी हॅव टू अग्री ऑन सम पॉइंट्स की स्विफ्ट आणि इग्निसचे जे क्रॅश टेस्टिंग झाले त्यामध्ये रेटिंग झाले ते बरेच कमी होते. अँड आय थिंक मारुती इज वर्किंग ऑन दॅट. रिसेंटली आपल्याला एक फ्रॉक्सचा व्हिडिओ बघायला मिळाला ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या साईड इम्पॅक्ट, फ्रंट इम्पॅक्टचे वगैरे व्हिडिओ बनवून टाकलेला. अँड इट लुक्स गुड की इट कुड स्कोर 4 स्टार 5 स्टार इन भारत एनकॅप. सिमिलरली ब्रेझा जी हम्म, होती प्रिव्हियस, दॅट वॉज अ 4 स्टार व्हेकल. सो हम्म, असं नाही की मारुती स्वस्तातला पत्रा टाकतं आणि बजेट वरती गाड्या काढतं.
तो जो पत्रा आहे तो जेवढा स्ट्रेंथला असला पाहिजे तेवढा स्ट्रेंथला आहे. इट इज मेड इन सच अ वे दॅट द पेडेस्ट्रियन्स विल नॉट गेट मच ऑफ द डॅमेज पास्ड ऑन टू देम. द डॅमेज इज टेकन बाय द whatever fiber and the metal exterior of the cars आणि ती कार बेसिकली तेवढं बेंड डाऊन होऊन जाते. सो पेडेस्ट्रियनला मिनिमम डॅमेज पोहोचतं आणि बिकॉज ते क्रम्पल होतं सो तुम्ही डायरेक्ट एका स्पॉटला येऊन थांबत नाही. तुमची गाडी पण स्लोली हम्म. मार्जिनली स्लोली येऊन एका स्पॉटला थांबते. सो तुमच्यावरती पण इफेक्ट जो आहे तो कमी पडतो. बोल बोल. सर्वसाधारणतः जेव्हा आपण मारुतीच्या कारच्या पत्रांची गोष्टी करतो तेव्हा ऍक्च्युअल हम्म. मध्ये तुमचा जो काही पत्रा आहे त्याला जेवढी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ मारुती हम्म. प्रोव्हाइड करतो. दॅट इज गुड इनफ. इट्स नॉट नेसेसरी की ती जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे तो जो बाहेरचा पत्रा आहे तो जाड असावा किंवा तो बेंड होऊ नये. द मेन स्ट्रक्चरल स्ट्रेंथ इज इन द चासी. सो तुम्ही बोट लावून जर हम्म. बाहेरचा पत्रा बेंड होत असेल इट डझंट मॅटर बिकॉज ऍक्च्युअल स्ट्रेंथ त्या गाडीची त्या पत्र्यामध्ये बनलेली नाहीये. अँड नो वन एक्सपेक्ट की तुम्ही जाऊन त्या गाडीला बुक्क्या मारत बसा जेणेकरून तो पत्रा बेंड होईल. तुम्ही जर तसं करताय तर तुम्ही हम्म. मूर्ख आहे. दुसऱ्यांच्या गाड्यांना बुक्के कशाला मारायला जाताय तुम्ही. सो तो जो काही पत्र्याचा आर्ग्युमेंट आहे ते मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्ही तर सर्वसाधारणतः रिसर्च तुला अजून एक रिसर्च करावा. रिसर्च करावा आणि मग अशा गोष्टींना शेअर करावं. युजली हे मी बघतो की काही पर्टिक्युलर कंपनीज आहेत त्यांचे फॅन बॉईज या गोष्टी स्प्रेड करत असतात. ज्या कंपनीच्या गाड्या मी कमीत कमी जेव्हा जेव्हा मी माझी गाडी बाहेर काढून हायवेला जातो एव्हरी सेकंड टाइम मला एक गाडी बंद पडलेली दिसते रस्त्याच्या शेजारी. असा माणूस छानपैकी बॉनेटच्या वरती हात ठेवून उभा राहिलेला असतो आणि बघत असतो इंजिनकडे की काय इश्यू झालाय का बंद पडली आहे. सो आय वुड लाईक टू सजेस्ट टू दोज फॅन बॉयज की there is a thing known as ChatGPT and Google. Kindly Google the main structural whatever details of a car's chassis की कुठल्या गोष्टीमुळे हम्म. सेफ्टी डिटरमाइन होते. देन जर चुकून काही आयुष्यामध्ये कळलं चुकून तुमच्यामध्ये बदल झाला तर हम्म. तुम्हाला आयुष्यामध्ये सत्याची जाण होईल. तुम्ही अँड फॉर ॲड ऑन टू युअर पॉइंट हम्म, अजून एक सांगू शकतोस की हे जे लोकांचे ऍक्सिडेंट आपण बघतो हम्म, ते फार हाय स्पीडला असतात. येस, जे तुम्ही हाय स्पीड नाही केलं पाहिजे. हाय स्पीडिंग जरी ती गाडी त्या स्पीडला स्टेबल असेल तरी तुम्ही कुठली पण गाडी त्या स्पीडला न्या हम्म, तिकडे तुमचे जगायचे चान्स कमीत कमीत असतात ना. ऑब्विस आहे. येस येस नक्कीच. सो हा येस दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट की हम्म. जिथं सर्वसाधारणतः मेन एक नॉर्मली अझम्पशन या गोष्टीमध्ये असंच आहे की तुम्ही गाडी ठोकणार आहे. व्हाय तुम्हाला हे हम्म. अझम्पशन का घेऊन चालायचंय. यू बिकम अ बेटर ड्रायव्हर. तेच. सोल्युशन इज नॉट टू मेक कार्स विच डू नॉट क्रम्पल. ज्या गाड्या बेंड होत नाहीत हे गाड्या बनवणं सेफ्टीसाठी सोल्युशन नाहीये. सो सेफ्टी आर्ग्युमेंट हे तर यामध्ये पूर्ण नल अँड व्हॉइड आहे बिकॉज सेफ्टी इज नॉट हम्म. डिटरमाइंड बाय गाडीचं इंजिनचा पुढचा पार्ट किती चेपला जातोय आणि मागणं गाडी किती चेपली जाते. सेफ्टी इज डिटरमाइंड की ऍक्च्युअल हम्म. तुमच्या गाडीमधले पॅसेंजर्स किती सेफ राहतात. प्लस तुमचं जे हम्म. अझम्पशन की तुम्ही गाडी जाऊन नेऊन ठोकणार आहे. व्हाय डू यू हॅव दॅट अझम्पशन. सर्वसाधारणतः बिकम अ ओके. बेटर ड्रायव्हर. फॉलो लेन्स. हम्म. चेक इन युअर मिरर्स की तुमच्या मागणं कोण येतंय का नाही येतंय. इंटेरियर मिरर पण जो आहे तो वापरण्यासाठी असतो. तिथं मागं बॅगा नका भरून ठेवू. तुम्हाला मागं कोण येतंय ते दिसणार नाही. प्लस हम्म. सर्वसाधारणतः मी कित्येक जणांना बघितलंय की बाहेरचे मिरर बंद करून गाड्या चालवतात. टू व्हीलर्स चालवतात. हाऊ कॅन यू डू दॅट. अँड देन द सिटी वी लिव्ह इन पुणे मॅन द ड्रायव्हिंग दॅट हॅपन्स इन दिस सिटी सो नाईस. कनेक्ट सपीर नुसते. अरे. बेसिकली डोंट अज्युम की हा. तुम्ही नेऊन गाडी ही ठोकणारच आहे. फॉलो द हम्म. सेफ्टी गाईडलाईन्स दॅट हॅव बीन गिव्हन बाय द आरटीओ अँड द गव्हर्नमेंट सो दॅट हम्म. तुम्ही एकदा बेटर ड्रायव्हर बनलात की तुम्हाला या गोष्टीची चिंता नाही करावी लागणार की तुमची गाडी ठोकल्यानंतर तुमची गाडी चेपणार आहे का आणि तुम्ही मरणार आहे का. देर विल बी सम हम्म. इन्स्टन्सेस ज्यावेळेस ती गाडीची स्ट्रेंथ ऍक्च्युअली कामी येईल. बट ट्राय टू नॉट be involved in such instances. That will be much better for you instead of trying to have a car with thicker sheet metal, which does not guarantee that you will be more safer in a car. So सेफरचं सेफरचं ठीक आहे. माझं म्हणणं आहे की पिक अ रिलायबल कार, नॉट अ सेफर. चला yeah, असा विषय नाहीये. make sure that पिक अ रिलायबल कार. make कारण sure हे that बघा, yeah, go ahead. तुम्ही किती पण सेफर कार पिक कराल पण इफ यू आर ऑन अ लॉंग रूट आणि तुम्ही अचानक कसं एकदम सुनसान अगर बंद पडली गाडी
तिकडे तुम्हाला कोण वाचायला येणार आहे? जिकडे तुमच्या फोनला सर्व्हिस नाहीये, काही नाही, तिकडून परत तुम्हाला पुढे एक 10-20 किलोमीटर चालत जावं लागणार. तिकडे हेल्प घेऊन मागे यावं लागणार. मग तुमची गाडी टो करून न्यावी लागणार. आणि जरी टो करून तुम्ही नेली आणि तिकडे गेल्यावर परत तुम्हाला त्या शोरूम मध्ये चांगलं सर्व्हिस नाही मिळालं, तर तुम्ही काय करणार पुढे? कारण येस. ॲज कम्पेअर्ड टू सुझुकी, सुझुकी एवढं फैललेलं नेटवर्क कुठल्या कंपनीचं नाहीये. येस, फॉर शुअर. सुझुकीचं खूप जास्त वाईड स्प्रेड नेटवर्क आहे. प्लस हम्म. मेक शुअर की तुमची जी गाडी आहे ती सर्व्हिस्ड आहे, प्रॉपरली सर्व्हिस्ड आहे. खूप जणांकडे इश्यू काय होतो की ते लोक सर्व्हिसिंग त्यांच्या गाडीचं रुटीनली नाहीत करत. सो कुठलं ना कुठलं तरी मायनर हम्म. ब्रेकेज, बिकॉज इट्स अ मेकॅनिकल इक्विपमेंट, त्यामध्ये ब्रेकडाऊन्स काही ना काहीतरी मायनर ब्रेकेजेस होत असतात. आणि तुम्ही जर रेग्युलरली सर्व्हिस गाडी नाही ठेवली, then you are more हम्म. likely to be in a situation that is not an optimal situation you wanna drive in or you wanna be stuck in. So अशा इश्यूज मध्ये हम्म. न अडकण्यासाठी make sure that you service your car properly. And once again I would like to reiterate, शीट मेटलचा थिकनेस does not mean तुमची गाडी सेफ आहे.